हॅलो आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मी आता उभा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मेन एंट्रन्स गेटच्या इकडे. पुढे मी कव्हर करणार आहे कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य. तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. जितकी माहिती होईल तितकी मी देण्याचा प्रयत्न करेन आणि माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. तर चालू करूयात ब्लॉगला. त्याच्या आधी तुम्ही बघा की इथपर्यंत मी पोचलो कसा. मी माझा प्रवास सुरू केला ठाणे रेल्वे स्थानकावरून आणि पकडली पनवेलला जाणारी लोकल ट्रेन. पनवेल स्टेशनला उतरून मी चालत गेलो पनवेल बस डेपोच्या इथे. पनवेल बस डेपोला पोचल्याच्या नंतर मी अलिबागला जाणारी लोकल बस पकडली, जी की प्रत्येक 15 मिनिटानंतर लागते. बसने मला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मेन गेटच्या इकडे उतरवले, जे की रोडच्या कडेलाच आहे. कर्नाळा बर्ड सँच्युरीसाठी प्रवेश फी आहे 60 रुपये एका व्यक्तीचे आणि त्याचसोबत पार्किंग देखील इकडे अवेलेबल आहे. 4 व्हीलर आणि 2 व्हीलर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. प्रवेश करताना तुमची बॅग तपासली जाते की तुम्ही जर प्लॅस्टिक बॉटल्स कॅरी करत असाल तर तुमच्याकडून एक डिपॉझिट अमाऊंट जे की 100 किंवा 200 रुपये ही तुमच्याकडून घेतली जाते, जी की रिफंडेबल असते जर तुम्ही परत त्या बॉटल्स तिकडे खाली आणून दाखवल्यात तर. आता मी माझा प्रवास सुरू करतो पुढे ट्रेकिंगसाठी. आपलं प्लॅस्टिक बॉटलचे किती असतात इकडे डिपॉझिट? 100 रुपये. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये तुम्हाला टॉयलेटची देखील सोय तुम्हाला इकडे दिसेल. हे इकडे ट्रेलच्या बाजूला लहान मुलांसाठी खेळायला पार्क सारखं बनवलंय. थोडं 2 मिनटं मेन एंट्रन्स गेटच्या इकडून पुढे चालत आल्याच्या नंतर आपल्याला इकडे केज दिसतात पक्ष्यांना जिकडे ठेवलेलं आहे. तर तिकडे आता सर्वात अगोदर मला पिकॉक स्पॉट झाला आहे. इथे हे रेस्टॉरंट सारखं दिसतंय जिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. दुपारी येऊन आय थिंक तो जेवू पण शकता. तर इकडून आता एक पाण्याची बॉटल घेणार आहे जी आपल्याला उपयोगी पडेल पुढे ट्रेकवरती. आतमध्ये पण इकडे टॉयलेट्स इकडे दिसू शकतात, जेंट्स आणि लेडीज. वे टू कर्नाळा फोर्ट. ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. आता वाजलेत 9 आणि मागे इकडे भरपूर असे केज होते आणि जिकडे म्हणजे असं पक्ष्यांचं नाव वगैरे लिहिलं होतं, पण पक्षी तरी आतमध्ये नव्हते केजच्या. असं तुम्ही बघू शकता. झाडाच्या इकडे त्यांची काही माहिती इकडे दिली आहे, ती तुम्ही देखील वाचू शकता. इनिशियली इकडे असे बाकडे दिसतात बसायसाठी. ही काही माहिती आहे कर्नाळा किल्ल्याबद्दल, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. थोडं 5-10 मिनटं चालून आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला ही अशी शेड आणि बसण्याकरिता बाकडा असा तुम्हाला दिसेल, जिकडे तुम्ही विश्राम करू शकता, स्नॅक्स एन्जॉय करू शकता. तर आता फर्स्ट ब्रेक घेतला आहे. खूप चांगलं आहे इकडचं वातावरण आणि मी हा विंटरमध्ये करतो आहे. तुम्ही हा पोस्ट मान्सून आणि विंटरमध्ये तुम्ही करू शकता. इझी आहे. ह्याची हाईट 1440 फीट आहे सी लेवलपासून आणि याचा इतिहास खूप जुना आहे आणि वरती अजून पण म्हणजे रुईन्समध्येच आहे फोर्ट, बट चांगल्या कंडिशनमध्ये. जसं आपल्याला बाकी फोर्ट्सवरती भेटतं बघायला, तेवढी खराब अवस्था नाही आहे जितकं फोटोजमध्ये बघितलं आहे. तर लेट्स सी, आता पुढे जाऊया, बघूया किती वेळ लागतो आणि कंटिन्यू करूया व्हिडिओ. हा दुसरा व्ह्यू पॉईंट आपल्याला इकडे दिसला आहे. इथे देखील बसायला बाकडा आहे.
इकडे जर तुम्ही आलात तर हा तुम्हाला सेकंड व्ह्यू पॉईंट म्हणून तुम्ही एक कन्सिडर करू शकता. ॲक्च्युली इकडून व्ह्यू आहे आणि इकडे शेड पण बनवले आहे जिकडे तुम्ही विश्राम करू शकता. परत काही स्नॅक्स असतील तर एन्जॉय करू शकता. असं हे आता दुसरी शेड आहे, पहिली तुम्ही बघितली अगोदर होती. आता इथून टॉप तरी दिसतो आहे आणि आता टाईम झाला आहे 10 वाजलेत. फोटोज व्हिडिओज भरपूर काढले म्हणून 10 वाजले. अदरवाईज म्हणजे 1 तास झाला. 9 वाजता चालू केलं होतं, आता 10 वाजलेत. तर तुम्ही एक 40 मिनटामध्ये इथपर्यंत येऊ शकता. मी तुम्हाला आता या व्ह्यू पॉईंटपासून कसा व्ह्यू आहे तो दाखवतो. परत 20 मिनिटांनी थर्ड व्ह्यू पॉईंट आपल्याला इकडे दिसला आहे. बघूया तिथून नजारा कसा मिळतो. समोर तुम्ही हा बघू शकता कर्नाळा किल्ला. खूप मस्त दिसतोय. वरती जाऊन बघूया काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं. आणि इथे असे रेलिंग्स दिलेत सेफ्टी रिझन्ससाठी. या साईडला नाही आहेत रेलिंग्स, या साईडला आहेत कारण इकडे जरा जास्तच डायरेक्ट दरी आहे खाली. तुम्ही व्ह्यू बघू शकता. किल्ल्याच्या जस्ट खाली तुम्हाला इकडे कर्नाई माताचं मंदिर इकडे तुम्हाला दिसेल. पहिला एंट्रन्स दरवाजा आपण इकडे बोलू शकतो हा आहे. पायऱ्यांच्या इकडे पोचलोय. मेन दरवाजाच्या इकडे आलोय आणि आता एंटर करतोय. मेन दरवाजा होता तो, तिकडून आता आतमध्ये आलोय आपण. आणि आपण आता इकडे फोर्टच्या आतमध्ये आलोय. तर बेसिकली या फोर्टचे 2 लेवल्स आहेत, एक लोअर पार्ट आणि एक अप्पर पार्ट. तर आता आपण या लोअर पार्टमध्ये फोर्टच्या अप्पर पार्टला जाता येतं की नाही आय डोंट नो, पण बघूयात. जायला मिळालं तर जाऊया. हे आपल्याला इकडे कसं वास्तू बघायला मिळते, ज्याची आतमधून सध्या अशी कंडिशन आहे. तिकडे तो एक दरवाजा आहे त्या वास्तूचा, आणि हा एक दरवाजा आहे जिथून मी आलो. दरवाजाचा त्या साईडून तुम्हाला दाखवतो. हा दरवाजा. त्याच्या समोर आपल्याला इथे अजून एक दुसरी वास्तू दिसते. हा पण बेसिकली एक गेट सारखाच वाटतोय. या गेटमधून तुम्ही जर आतमध्ये आलात तर इकडे तुम्हाला जो अप्पर पार्ट आहे फोर्टचा तिथे जायला मिळतं.
इकडे हा तुम्हाला एक छोटा दरवाजा आढळून येईल, इकडून खूप चांगला व्ह्यू येतो. आणि ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे आणि या भरपूर सगळ्या पाण्याच्या टाक्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतोच. पण आधी बघूयात हा रस्ता कुठे जातो पुढे. अच्छा, हा रस्ता इथपर्यंतच आहे. तुम्ही बघू शकता ही किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आहे. इथे प्रोटेक्टेड वॉल्स आहेत किल्ल्याच्या. तिकडे तुम्ही एक बुरुज तो बघू शकता छोटूसा, जिकडे ते झाड आहे. जो वरचा भाग आहे किल्ल्याचा, अप्पर पार्ट ज्याला आपण बोलतो किल्ल्याचा, त्याच्याच खाली इकडे कोरीव टाक्या सगळ्या संपूर्ण आहेत पाण्याच्या. आणि त्या भरपूर आहेत, तिकडून चालू होतात त्या. तिकडे आय थिंक सो मागच्या साईडला पण असतील, पण तिकडे जायला आता इकडून रस्ता नाही आहे, त्यामुळे तिकडचं आपल्याला कळणं अशक्य आहे. ड्रोन असता तर समजलं असतं, पण इकडून आपल्याला दिसतात त्या संपूर्ण आतमध्ये टाक्या आहेत. या टाक्या आहेत पूर्ण. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला या टाक्या पूर्ण संपूर्ण भरलेल्या मिळतील. आता तरी खूप खराब अवस्था आणि पाणी खूपच कमी आहे. संपूर्ण आतपर्यंत सगळ्या टाक्याच आहे. अशी छोटी छोटी इकडे खिडक्या आहेत, जेणेकरून पहारेकरी इकडून लक्ष ठेवू शकतात. आणि या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीवरून नजारा असा काही आहे. इथे तुम्ही बघाल तर खूप मोठी टाकी आहे, ही बरीच मोठी आहे आणि चांगल्या पद्धतीने कोरलेली आहे ती आतमधून. किल्ल्याच्या या बाजूला आल्याच्या नंतर इथे असं दिसून येतं आहे की तुम्ही या वरती जो सुळका आहे तिकडे वरती तुम्हाला चढायला काही चान्स नाही आहे. परत एक पाण्याची टाकी, इकडून एक खाली रस्ता गेला आहे जो आपल्याला तिकडे नेईल त्या साईडला वरती. तर लेट्स सी. इथे आपल्याला ही एक जागा अशी दिसते, ज्याच्यामध्ये पहारेकरी विश्राम करण्यासाठी ही जागा असावी. आणि हा छोटासा आणि इकडून या दरवाजामधून जेव्हा तुम्ही पास व्हाल खाली, तर तुम्ही या साईडला मागच्या बाजूला तुम्ही इथे निघता. इकडे दरवाजाच्या बाजूला हे असे दोन चिन्ह आहेत, हा एक आणि हा एक. याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ही खूप चांगली जागा आहे किल्ल्याची. फक्त एकच आहे इकडे की तुम्हाला कुठे सावली मिळणार नाही. डिसेंड करायला चालू केलंय
आता बघूयात किती वेळ लागतो डिसेंड करायला. एक साधारणतः 1 तास लागेल नॉनस्टॉप डिसेंड करायला गेलो तर. आता डिसेंड करून खाली जिकडे रेस्टॉरंट आहे तिकडे जेवायचं बघणार काय सिच्युएशन आहे. तिकडे थाळी मिळतात आणि नॉर्मल जेवण पण मिळतं, तर ते आपण बघू. मी तुम्हाला जेवण दाखवतो आणि किती रुपये थाळी आहे ते पण तुम्हाला सांगतो. संपूर्ण झुंड इकडे आहे यांचा. हा ब्रिज कसा क्रॉस करायचा हा सगळ्यांना चिंता आहे आता. जेवण केलं, मस्त होतं. थाळी होती आणि बाकी पण बरंच होतं. मी तुम्हाला ते मेन्यू स्टार्टिंगला दाखवलंच असेल. तर मस्तपैकी जेवलो आणि जिकडे ते बसायचं आहे ना जेवायचं त्याच्याच मागून एक छोटा रस्ता गेला आहे, तर तिकडे आतमध्ये आलो एक्सप्लोअर करायला काय आहे. तर इकडे भरपूर असे ना स्ट्रीम्स वगैरे असं सगळं आहे, तर ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही पावसात आलात तर. खूप असं पाणी वाहणारे ओढे वगैरे असं सगळं आहे. ब्रिजेस आहेत ज्याच्या खालून असं पूर्ण पाणी वाहणार वगैरे आणि खूप मस्त आहे लोकेशन, तर ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. ते रेस्टॉरंट होतं आणि याच्याच इकडे बाजूने हा इकडे आतमध्ये रस्ता गेला आहे, तर तिकडे तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकता. हा इथे पक्षी दिसतोय एक, आपला पॅरेट. पोचलो आहे एकदम 2 मिनटावरती एंट्रन्स गेट आहे. आणि कसा वाटला माझा अनुभव, माझा एक्सपिरियन्स जो मी तुम्हाला दाखवला या व्लॉगमधून, तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि जरूर व्हिजिट करा कर्नाळा फोर्ट. बेस्ट बिगनर्स फ्रेंडली फोर्ट आहे. मी माझा व्लॉग इथेच एंड करतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी ट्रेकिंग, हॅप्पी ट्रॅव्हलिंग.